विद्यार्थी मित्रांनो, कालच्या पिरियडमध्ये आपण BA तृतीय वर्ष सेमिस्टर 6वे आधुनिक भारताचा इतिहास 1857 ते 1947 या पेपरमधील प्रकरण क्रमांक 2 क्रांतिकारी चळवळी आणि या क्रांतिकारी चळवळीच्या उदयाची कारणे, त्याचबरोबर भारतातील क्रांतिकारी चळवळी आणि त्यांची स्थापना, संस्थापक, वर्ष यावर आधारित प्रश्न पाहिले. त्याचबरोबर बंगाल असेल, पंजाब, महाराष्ट्र या भागातील ज्या क्रांतिकारी चळवळी आणि या क्रांतिकारी चळवळीमध्ये भाग घेतलेला किंवा क्रांतिकारी चळवळ वाढवण्यासाठी ज्या व्यक्तींनी काम केलं किंवा क्रांतिकारक म्हणून ज्यांनी काम केलं त्या आधारावर प्रश्न आपण पाहिले. आज आपण याच प्रकरणातील नेताजी सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद सेना या शेवटचा घटक, जो प्रकरण क्रमांक 2 मधील क्रांतिकारी चळवळीमध्ये हा शेवटचा घटक, या आधारावर किंवा या पॉईंटवर आधारित जे प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपण नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दलची, यांच्यावर आधारित जे काही प्रश्न असतील त्यावर ते प्रश्न पाहणार आहोत. तर प्रश्न क्रमांक 1, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म केव्हा व कोठे झाला? तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 मध्ये बंगाल प्रांतात झाला. पुढचा प्रश्न, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वडिलांचे नाव काय? तर उत्तर आहे जानकीनाथ, हे वडिलांचं नाव होतं. पुढचा प्रश्न, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे वडील कोणते तत्कालीन स्थितीमध्ये, आता पुढचा प्रश्न पहा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे वडील कोणत्या क्षेत्रात होते? तर वकिलीच्या या क्षेत्रामध्ये होते. पुढचा प्रश्न, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं शिक्षण कोठे झाले? तर कलकत्ता या ठिकाणी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे शिक्षण पूर्ण झालं. पुढचा प्रश्न, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी इंडियन सिव्हिल सर्व्हिस परीक्षा केव्हा उत्तीर्ण केली? तर 1920 मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी इंडियन सिव्हिल सर्व्हिस ही परीक्षा उत्तीर्ण केली. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भारतीय आंदोलनात सहभाग केव्हा घेतला? इसवी सन 1924 पासून भारतीय राजकीय आंदोलनात नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सहभाग घेतला. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, इसवी सन 1928 मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी कलकत्ता अधिवेशनात कोणत्या अहवालाचा विरोध केला? तर इसवी सन 1928 मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी कलकत्ता अधिवेशनात मोतीलाल नेहरूचा जो नेहरू अहवाल होता त्या अहवालाला विरोध केला. पुढचा प्रश्न, कोणत्या अधिवेशनात नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी संपूर्ण स्वायत्ततेची मागणी केली? तर 1928च्या कलकत्ता अधिवेशनात, 1928च्या कलकत्ता अधिवेशनामध्ये पूर्ण स्वायत्ततेची मागणी केली किंवा पूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद किती वेळा भूषवले? 2 वेळा. ते वर्ष कोणते होते? तर 1938 आणि 1939. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, 1939चे काँग्रेसचे अधिवेशन कोठे भरले? त्रिपुरा या ठिकाणी. आणि 1938चे काँग्रेसचे अधिवेशन कुठे भरले? तर हरिपुरा या ठिकाणी. पुढचा प्रश्न, 1939च्या त्रिपुरा काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या कोणत्या पक्षाची स्थापना केली किंवा संघटनेची स्थापना केली? तर फॉरवर्ड ब्लॉक नावाच्या संघटनेची स्थापना केली. पुढचा प्रश्न, फॉरवर्ड ब्लॉक ही संघटना नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केव्हा स्थापन केली? 1939 मध्ये. पुढचा प्रश्न, 1939 मध्ये त्रिपुरा अधिवेशनाच्या अध्यक्षपदावरून सुभाषचंद्र बोस आणि कोणत्या व्यक्तीमध्ये मतदान झाले? तर डॉक्टर पट्टाभी सीतारामय्या या दोन व्यक्तीमध्ये अध्यक्षपदावरून निवडणूक झाली. त्यामध्ये पट्टाभी सीतारामय्या यांचा पराभव झाला आणि नेताजी सुभाषचंद्र बोस जे त्रिपुराच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. पुढचा प्रश्न, जागतिक दुसरे महायुद्ध केव्हा सुरू झाले? सप्टेंबर 1939 मध्ये. पुढचा प्रश्न, सुभाषचंद्र बोस यांनी नजरकैदेतून कोणते नाव धारण करून नजरकैदेतून पलायन केले? तर जियाउद्दीन हे नाव धारण करून नजरकैदेतून पलायन केलं. पुढचा प्रश्न, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी बर्लिनमध्ये कोणते केंद्र स्थापन केले? स्वतंत्र भारत केंद्र हे बर्लिनमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केले. रेडिओ केंद्र हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या ठिकाणी स्थापन केलं? तर जर्मनी या ठिकाणी रेडिओ केंद्र हे सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलं. पुढचा प्रश्न, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी 1943 मध्ये कोणता संघ स्थापन केला? तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी 1943 मध्ये, जानेवारी 1943 मध्ये हिंद स्वातंत्र्य संघ स्थापन केला. पुढचा महत्त्वपूर्ण प्रश्न, आझाद हिंद फौजेची स्थापना कोणी केली? तर रास बिहारी बोस यांनी आझाद हिंद फौजेची स्थापना केली. पुढचा प्रश्न, आझाद हिंद फौज किंवा सेना किंवा आझाद हिंद सेनेचे सेनापती पद रासबिहारी बोस यांनी कोणाकडे दिले? तर आझाद हिंद सेनेचे सेनापती पद रासबिहारी बोस यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याकडे दिले. पुढचा प्रश्न, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी हिटलरची मदत का घेण्याचे ठरवले? तर भारतीय लष्कर स्थापन करण्याचा त्यांचा विचार होता. पुढचा प्रश्न, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेल्या फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष कोणत्या घटनेनंतर स्थापन झाला? 1939च्या त्रिपुराच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या अध्यक्षपदावरून वाद झाल्यामुळे त्यातून माघार घेऊन फॉरवर्ड ब्लॉक पक्ष स्थापन झाला. पुढचा प्रश्न, आझाद हिंद फौज किंवा आझाद हिंद सेनेला जपानच्या कोणत्या पंतप्रधानांनी मदत केली? टोजो द्वार या पंतप्रधानांनी जपानच्या आझाद हिंद फौजेला मदत केली. पुढचा प्रश्न, सुभाषचंद्र बोस
यांनी इंडियन नॅशनल आर्मीचे अध्यक्षपद किंवा इंडियन नॅशनल काँग्रेसचं इंडियन नॅशनल आर्मीचे अध्यक्ष सुभाषचंद्र बोस यांनी इंडियन नॅशनल आर्मीचे सेनापतीपद केव्हा भूषवले? तर 5 ऑगस्ट 1943 मध्ये इंडियन नॅशनल आर्मीचे सेनापतीपद भूषवलं. पुढचा प्रश्न, इंडियन नॅशनल आर्मी किंवा आझाद हिंद फौज त्यालाच म्हटलं जातं, या फौजेचा नारा काय होता? तर चलो दिल्ली, किंवा जी घोषणा होती ती चलो दिल्ली ही होती. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा नारा भारतीयांसाठी व आपल्या सैन्यासाठी कोणता होता? तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, आझाद हिंद फौजेच्या किती तुकड्या होत्या आणि त्या कोणत्या? तर आझाद हिंद सेनेच्या 3 तुकड्या होत्या. नंबर 1 गांधी ब्रिगेड, नंबर 2 नेहरू ब्रिगेड आणि नंबर 3 आझाद ब्रिगेड, या 3 तुकड्या होत्या. पुढचा प्रश्न, आझाद हिंद फौजेमध्ये स्त्रियांचं नेतृत्व करणाऱ्या किंवा स्त्री कॅप्टन म्हणून कोणाला ओळखले जाते? डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन यांना ओळखले जाते. पुढचा प्रश्न, आझाद हिंद सेनेने कोणत्या ठिकाणी हंगामी शासनाची स्थापना केली? आझाद हिंद फौजेने किंवा सैन्याने सिंगापूर येथे स्वतंत्र सरकारची स्थापना केली. पुढचा प्रश्न, हंगामी शासनाची स्थापना जी सिंगापूर येथे झाली त्याचे नाव काय होते? हिंदी स्वातंत्र्य संघ ही हंगामी शासनाची स्थापना जी सिंगापूर येथे झाली होती त्याचं नाव हे हिंदी स्वातंत्र्य संघ होतं. पुढचा प्रश्न, आझाद हिंद सेना जे हंगामी सरकार होतं ते केव्हा स्थापन झालं? तर 21 ऑक्टोबर 1943 मध्ये आझाद हिंद सेनेचं जे काही हंगामी सरकार स्थापन झालं. पुढचा प्रश्न, आझाद हिंद सेनेचे ठिकाण कोणते होते किंवा सरकारचे आझाद हिंद सेनेचे जे शासन होतं ते ठिकाण कोणतं होतं? तर सिंगापूर. पुढचा प्रश्न, आझाद हिंद सेनेचे शासन असणाऱ्या शासन व्यवस्थेचे पंतप्रधान म्हणून कोणाला ओळखले जाते? तर सुभाषचंद्र बोस यांना ओळखलं जातं. आझाद हिंद सेनेचे जे काही सचिव होते ते कोण होते? रासबिहारी बोस. त्याचबरोबर आझाद हिंद सेनेचे जे काही प्रचार यंत्रणा मंत्री कोण होते? S.A. अय्यर हे प्रचार आणि यंत्रणा मंत्री म्हणून ओळखले जात होते. त्याच्यानंतर आझाद हिंद सेनेचे सर्वोच्च सल्लागार म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली? करीम गनी या व्यक्तीची सर्वोच्च सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली. आझाद हिंद सेनेचे कायदा मंत्री म्हणून कोणत्या व्यक्तीची नेमणूक करण्यात आली? N.S. सरकार यांची नेमणूक ही कायदा मंत्री म्हणून करण्यात आली. पुढचा प्रश्न, आझाद हिंद सेनेने लोकशाही राष्ट्राविरुद्ध युद्धाची घोषणा केव्हा केली? तर 24 ऑक्टोबर 1943 मध्ये आझाद हिंद सेनेने लोकशाही राष्ट्राविरुद्ध युद्धाची घोषणा केली. पुढचा प्रश्न, आझाद हिंद सेनेला आणि त्यांनी स्थापन केलेला जे काही हिंदी स्वातंत्र्य संघ जे शासन व्यवस्था निर्माण केली, या हिंदी स्वातंत्र्य संघाला किती देशांनी पाठिंबा दिला किंवा मान्यता दिली?
तर हिंदी स्वातंत्र्य संघाला जर्मनी, इटली, जपान याचबरोबर अन्य 3 राष्ट्रांनी मान्यता दिली. पुढचा प्रश्न, आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य काय होते? विश्वास, एकता आणि बलिदान हे ब्रीदवाक्य होते. पुढचा प्रश्न, आझाद हिंद सेनेची युद्ध घोषणा कोणती होती? चलो दिल्ली ही युद्ध घोषणा होती. त्याचबरोबर पुढचा प्रश्न, आझाद हिंद सेनेचे बोधचिन्ह काय होते? तर झेप घेणारा वाघ हे आझाद हिंद सेनेचे बोधचिन्ह होते. त्याचबरोबर आता पुढचा प्रश्न, आझाद हिंद सेनेचे जे काही निशाण कोणते होते किंवा जे काही त्यांचा झेंडा कोणता होता? तर चरख्याचे चित्र असलेले किंवा चरख्याचं चित्र असलेला तिरंगी ध्वज हा निशाण होतं किंवा एक त्याचं प्रतीक म्हणून ओळखलं जात होतं आझाद हिंद सेनेचे. पुढचा प्रश्न, आझाद हिंद सेनेची मानवंदना किंवा अभिवादन मंत्र कोणता होता? तर जय हिंद हे आझाद हिंद सेनेची मानवंदना व अभिवादन मंत्र म्हणून ओळखला जात होता. पुढचा प्रश्न, आझाद हिंद सेनेचे राष्ट्रगीत कोणते होते? तर आझाद हिंद सेनेचे राष्ट्रगीत सब सुख चैन की बरखा बरसे भारत भाग्य हे जागा हे राष्ट्रगीत आझाद हिंद सेनेचे होते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, आझाद हिंद सेनेची जी बोलीभाषा कोणती होती किंवा जी कारभाराची भाषा कोणती होती? हिंदी ही आझाद हिंद सेनेची बोलीभाषा किंवा कारभाराची भाषा म्हणून ओळखली जात होती. पुढचा प्रश्न, आझाद हिंद सेनेने अंदमान व निकोबार बेट जिंकल्यानंतर त्याला नावे कोणती दिली? तर शहीद आणि स्वराज्य असं नामकरण हे अंदमान आणि निकोबार या बेटावर केले गेलं. पुढचा प्रश्न, आझाद हिंद सेनेने 6 एप्रिल 1944 कोणते ठिकाण जिंकून घेतले? कोहिमा हे ठिकाण जिंकून घेतले. पुढचा प्रश्न, आझाद हिंद सेना ही रंगून येथून किती भागामध्ये किंवा भारताच्या कोणकोणत्या भागामध्ये आघाड्या केल्या होत्या? तर 3 भागामध्ये आघाड्या केल्या होत्या. म्हणजे 3 भागामध्ये सैन्य पाठवलं होतं. नंबर 1 अराकान मार्ग लुशाई येथे. नंबर 2 रंगून या ठिकाणाहून बिशनपूर मार्गे मोझेक या ठिकाणी. आणि तिसरं म्हणजेच रंगून या ठिकाणाहून कोहिमा या ठिकाणी. अशा प्रकारच्या 3 तुकड्या पाठवण्यात आल्या. पुढचा प्रश्न, जपानने अमेरिकेची शरणागती केव्हा पत्करली? तर 13 ऑगस्ट 1945 मध्ये. त्याचबरोबर पुढचा प्रश्न, सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातात मृत्यू केव्हा झाला? 18 ऑगस्ट 1945 मध्ये. आतापर्यंत जी आपण माहिती पाहिली ती माहितीच म्हणजे BA तृतीय वर्ष सेमिस्टर 6वे आधुनिक भारताचा इतिहास 1857 ते 1947 आणि या पेपरमधील नेताजी सुभाषचंद्र बोस आणि त्यांची आझाद हिंद सेना यावर आधारित आपण प्रश्न पूर्णपणे अभ्यासले. उद्याच्या पिरियडमध्ये आपण प्रकरण क्रमांक 3 घटनात्मक विकास या घटनात्मक विकासावर आधारित अगोदर विश्लेषण आणि नंतर त्यावर प्रश्न पाहणार आहोत.